पोलीस असल्याची बतावणी करून चोरी करणारे 2 सराईत आरोपी जेरबंद। नाशिक शहर पोलीस आयुक्तालयात पोलीस असल्याची बतावणी करून नागरिकांना फसवून चोरी करणाऱ्या इसमांचा शोध घेऊन अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता सूचना व मार्गदर्शन केले होते। वरिष्ठांच्या सूचनांप्रमाणे अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजपूत यांनी अंबड पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना सदर आरोपितांचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या। दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी अंबड पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाकडून नियमित गस्त सुरू असताना पोलीस अंमलदार मयूर पवार यांना पाथर्डी फाटा परिसरात मोटारसायकलवरून फिरणारे 2 संशयित इसम दिसून आल्याने त्यांनी त्यांचा पाठलाग सुरू केला व सदर बाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजपूत यांना तात्काळ कळवले। वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजपूत यांनी तातडीने गुन्हे शोध पथकास सूचना देऊन अतिरिक्त मनुष्यबळ पाठवले। संशयितांना पाठलाग सुरू असल्याचे लक्षात येताच त्यांनी मुंबई आग्रा महामार्गाने पळ काढला। पोलीस पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पहोळकर, मयूर पवार, उल्हास कांगुर्डे, समाधान शिंदे, संदीप भुरे, सागर जाधव, सचिन करंजे अशांनी सुमारे 30 किलोमीटर पाठलाग करून ओझर येथील उड्डाण पुलावर दोघांना घेरून ताब्यात घेतले। ताब्यात घेत असताना आरोपींनी पळून जाण्याचा व झटापट करण्याचा प्रयत्न केला। त्याच्यात त्यांच्या ताब्यातून मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे दाखल पोलीस असल्याची बतावणी करून चोरी केलेल्या दाखल गुन्ह्यातील सुमारे 5 तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत। अमजद अली, अकबर अली बेग, फैयाज इम्तियाज अन्सारी, राहणार भिवंडी, जिल्हा ठाणे, दोन्ही आरोपी हे पोलीस असल्याची बतावणी करून चोरी करण्यात सराईत असून त्यांच्याकडून 2023 पासून आतापर्यंत दाखल असलेले एकूण 58 गुन्हे उघडकीस आले आहेत। त्यापैकी नाशिक शहर 42, नाशिक ग्रामीण 10, धुळे शहर 5 व कर्नाटक राज्य 1 गुन्हा समाविष्ट आहे। आतापर्यंत एकूण 10 गुन्ह्यातील सुमारे 201 ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने अंदाजे किंमत 30 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत। तसेच दिनांक 29 जून 2024 रोजी बेटगेरी पोलीस स्टेशन, गडक, कर्नाटक येथे पोलिसांवर जीवघेणा हल्ला केल्याच्या गुन्ह्यात देखील आरोपी वॉन्टेड आहेत। विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली मयूर पवार यांनी सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण करून आरोपींची हालचाल, वाहन, कपडे, हेल्मेट व देहबोली यांचा सखोल अभ्यास केला। त्यातूनच आरोपीची ओळख पटवून आरोपींना अटक करण्यात यश आले आहे। आरोपिताचे इतर साथीदारांची ओळख पटली असून त्यांचा शोध सुरू आहे। सदर कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगविंद्र सिंग राजपूत व पोलीस निरीक्षक सचिन खैरनार गुन्हे यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर, योगेश देसले, सुभाष दुबे, मयूर पवार, उल्हास कांगुर्डे, समाधान शिंदे, संदीप भुरे, सागर जाधव, संजय सपकाळे, अनिल गाढवे, फरीद इनामदार, तुषार मते, केशव ढगे, प्रवीण राठोड, सचिन करंजे, योगेश शिरसाठ यांनी केलेले आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास विलास पडोळकर व वैभव एखंडे हे करीत आहेत। वृत्तसंकलन जितू कानडे, नाशिक। नाशिक शहर पोलीस अंतर्गत अंबड पोलीस ठाण्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंबड व त्यांची सर्व टीम यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे। पोलीस बतावणी करून नागरिकांना लुटणाऱ्या गुन्हेगारांना त्यांनी पकडलेले आहे। बतावणीचे 58 गुन्हे हे उघडकीस आलेले आहेत आणि साधारण 30 लाख रुपयाचा मुद्देमाल या सर्व टीमनी हस्तगत केलेला आहे। त्याबद्दल मी अंबड सिनियर PI व त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो। विशेष करून आमचे पोलीस अंमलदार मयूर पवार हे 2 वर्षापासून सर्व CCTV चेक करून या आरोपींच्या मागावर होते आणि शेवटी त्यांना यश आलेलं आहे। आणि हे जे आरोपी आहेत हे कर्नाटक राज्यामध्ये पोलिसांवर हल्ला करून फरार आहेत। तर या सर्व आरोपींना अटक केल्याबद्दल, हे डिटेक्शन केल्याबद्दल आणि प्रॉपर्टी रिकवर केल्याबद्दल मी अंबड पोलीस स्टेशन, ACP अंबड आणि DCP झोन 2 नाशिक शहर या सर्वांचं अभिनंदन करतो।